नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सहप्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल, गल्फ 40+. सर्वप्रथम स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, आणि सुरांचा शहनशाह राहुल देशपांडे यांचं, आणि त्याच सोबत स्वागत करूयात आजच्या आपल्या स्पेशल गेस्टचं, म्हणजेच महाराष्ट्राची लाडकी गायिका बेला शेंडे हिचं. मित्रांनो, काल सांगितल्याप्रमाणे या आठवड्याची थीम म्हणजे स्पर्धकांची आवडती गाणी. अशी गाणी जी 1 लेवल अप अशीच असणार आहेत, कारण याच परफॉर्मन्सच्या जोरावर स्पर्धकाला मिळवता येणार आहे संगीत सम्राट पर्व दुसरे या शोच्या महाअंतिम सोहळ्यात हक्काची जागा. सरळ जाणारे मी स्वरमय कोकण या टीमकडे आणि मंचावर बोलवणारे एका अशा ग्रुपला जे कुठलंही गाणं आपलंसं करून टाकतात. त्यांचा परफॉर्मन्स पाहताना असं वाटत राहतं की ते गाण्यात नाही तर गाणं त्यांच्यात रमलंय. पाहणार आहोत तसाच एक कडक परफॉर्मन्स कोकण कन्या या ग्रुपकडून. लोग निगाहों में डूब जाती है, पास रहता है दूर रहता है, कोई दिल में जरूर रहता है. जब से देखा है तेरी निगाहों को, हल्का हल्का सुरूर रहता है. निगाहें मिलाने को जी चाहता है, निगाहें मिलाने को जी चाहता है, ओ निगाहें मिलाने को जी चाहता है. दिलो चालो
काही सुचत नाहीये काय बोलू मी. आणि हे गाणं अशा तऱ्हेनं कोणी सादर करेल असं खरंच कधी इमॅजिन केलं नव्हतं आणि ते तुम्ही आज केलं आहे. आणि बेलाताईनं तुम्हाला स्टँडिंग ओवेशन दिलंय, राहुल दादाने तुम्हाला स्टँडिंग ओवेशन दिलंय. आपण विचारूयात बेलाताईला. इट वॉज टू गुड. निगाहे मिलाने तुझी आणि भक्तीला मी खूप आधीपासनं पाहिलेलं आहे आणि इतकी छान गायली असती. इनफॅक्ट प्रत्येकाचा जो पार्ट होता तो प्रत्येकाने इतका प्रामाणिकतेने सादर केला. तुमचा कधी कार्यक्रम असेल तर मला नक्की यायला आवडेल ऐकायला. वा, खूप छान. की बेटा व्हेरी गुड. राहुल दादा. कोकण कन्या, पहिल्यापासून तुमचा प्रवास अतिशय कॉन्फिडेंट, प्रत्येक गाण्यामध्ये वेगळेपण, काहीतरी वेगळा विचार, प्रत्येक गाण्यात तुम्हाला काहीतरी वेगळा थॉट करायला आवडतो. मी आत्ताचा परफॉर्मन्स खूप एन्जॉय केला. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो ऑल द मच. बेस्ट. आदर्श. दरवेळेला आम्ही स्टँडिंग ओवेशन देतो, टाळ्या शिट्ट्या हवं ते आम्हाला जे येतं ते करून आम्ही अप्रिशिएट करतो. पण आज मला खरंच कळत नव्हतं की मी काय करू, मी काय वेगळं करू तुमच्यासाठी. आणि मला खूप बरं वाटलं की बेलाजींनी तुम्हाला स्टँडिंग ओवेशन दिलं. तिथेच मी जिंकलो असं झालं मला. सो थँक्यू व्हेरी मच की तुम्ही आज त्या आल्या असताना खूप छान परफॉर्म केलं आणि तुम्ही तुमचं टॅलेंट खूप छानरित्या त्यांच्यासमोर सादर केलं की संगीत सम्राटमध्ये काय आहे तर संगीत सम्राटमध्ये कोकण कन्या आहे हे तुम्ही दाखवून दिलं. थँक्यू व्हेरी मच. खूप छान गायलात. असंच आवाज वाढव. सगळ्यांच्या शुभेच्छा अशाच तुमच्या पाठीमागे राहणार आहेत हे मी सांगायची काही गरज नाही, कारण तुम्ही यू आर दॅट गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता इथे एक असा स्पर्धक येतोय ज्याची ताकद त्याचा सच्चेपणा आहे. त्याच्या क्लॅरिनेटमधून बाहेर पडणारा प्रत्येक सूर इतका खरा आणि सकस असतो की कुठलीही अप्सरा आकाशातून अवतरेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नादमधुर सह्याद्रीतून लीलाधर पाटोळे यांच्यासाठी.
सुंदर वाजवलं. आणि आज काय जीन्स आणि प्रियंका 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 तू काहीही बोलायच्या आधी बेलाजी आज आहेत आपल्यात, तर त्यांच्याकडनं 2 ओळी तर या गाण्याच्या झाल्या पाहिजेत की नाही? अर्थातच मी सुद्धा बेलाताईला रिक्वेस्ट करणारच होते. मी तुला इथे आमंत्रित करते आणि इथे येऊन तू हे गाणं आमच्यासाठी पेश करावंस अशी आमची इच्छा आहे. थँक्यू. क्या बात है मनीष, क्या बात है. मला वाटतं सगळ्या अगदी आपल्या म्युझिशियनसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. क्या बात है, क्या बात है. आणि खूप सुंदर कोरस, खूप छान, खूप छान. क्या बात आहे बेलाताई. खऱ्या Thank you. अर्थानं मला असं वाटतं महाराष्ट्राची अप्सरा आज संगीत सम्राटच्या मंचावर अवतरली आहे. थँक्यू, थँक्यू, खूप सुंदर. थँक्यू. मी इथे लीलाधरला आमंत्रित करते आणि तुला बसायची विनंती करते. बेलाताई आपण तुझ्यापासूनच सुरू करूया. तुला लीलाधरचा परफॉर्मन्स कसा वाटला? हे गाणं क्लॅरोनेट या वाद्यामधून ऐकताना, तुमच्याकडून ऐकताना एक विलक्षण वेगळाच आनंद मला मिळाला. कारण का अशा प्रकारे मी हे गाणं पहिल्यांदाच ऐकलं. त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा खरंच मनापासून कौतुक. आणि त्या जोडीला कोरस पण अतिशय उत्तम, खूप छान साथ दिली सगळ्यांनी. सो ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी. पण मला अटेम्प्ट खूप आवडला, मनापासून आवडला. आदर्श बेलाजींनी इतकं क्लिअर गायलंय ना, ते तसं तसं वाजवलं असतंच ना तरी काही गरज नव्हती आपल्याला जास्त तुला कुठे एक ॲडिशनल हरकत घ्यायची किंवा काहीतरी स्वतःचं दाखवण्याची गरज नव्हती. इतकं छान होतं, सगळं छान वाजवत होतंस तू, पण फक्त तालाला खूप खेचत होतास. ऑल द बेस्ट, काही प्रॉब्लेम नाहीये, पण हे होता कामा नाही मित्रा. राहुल दादा, हे गाणं थोडंसं डिफिकल्ट आहे पेलायला अशा वाद्यावरती. आणि त्याच्यावरती जेव्हा कोरस येतो, वोकल कोरस येतो, तेव्हा मग अजूनच ते प्रकर्षाने जाणवतं की नाही क्लॅरिनेट गातीये. तर ते जे गाणं आहे ना, ते थोडंसं जर अजून गाणं म्हणून आलं असतं ना, तर मग ते खूप छान एकत्र ज्याला म्हणतो आपण ना, समरस झालं असतं. पण तुझा प्रयत्न खूप चांगला होता, त्याबद्दल मी तुला शुभेच्छा देतो. लीलाधरजी, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्ही बसू शकता. मंचावर येणारा गायक असा आहे ज्यानं नेहमीच आपल्या अपेक्षा उंचवलेल्या आहेत. त्याच्या पहिल्या परफॉर्मन्स पासून आत्तापर्यंत तो महाअंतिम सोहळ्यासाठीच गातोय का काय असं झालंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कैवल्य केसकरचं. तुझ्या रूपाचा तुझ्या रूपाचा तुझ्या रूपाचा
तुझ्या रूपाचं चांदणा पडलंय न मला भिजू द्या. हे तुझ्या रूपाचं चांदणा पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. हे तुझ्या रूपाचं चांदणा पडलंय न मला भिजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणा पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. हळदीनं मखली सुरी गीत गुड गुड पडलो मी. हळदीनं मखली सुरी नहीत कोण्यावरती चढलो मी. हातात बसतीनं मांडन गोड हातात कट्टार पाशिंग बांधून मध्याच्या प्रेमात पडलो मी. माझ्या मनाच्या मातीत चिचच बियान रोजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणा पडलंय न मला भिजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणा पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. कैवल्य कडक गायलास यार, खूप भारी. ज्यानं हे गाणं गायलंय आपण त्याच्याचपासून सुरुवात करूयात. आदर्श, तुझी स्टाईल नाहीये ह्या गाण्याची, पण तरीही तू खूप चांगली सुरुवात केली होती आणि खूप ते समजून गाण्याचा प्रयत्न करत होता. बाकी तुझा अटेम्प्ट खूप चांगला होता. थँक्यू. थँक्यू. आदर्श, तुला असं वाटतंय का संगीत सम्राटच्या मंचावर या गाण्याची तुला फरमाईश केल्याशिवाय आम्ही राहणार आहोत? प्लीज होऊन जाऊ दे 2 ओळी. चला. तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू 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 द्या. तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. थँक्यू. वा वा वा,
थँक्यू सो मच आदर्श. थँक्यू पिऊ. राहुल दादा. कैवल्य, मी फार काही बोलणार नाही, कारण आदर्शनी त्याचं गाणं आहे खूप, आता त्यांनी स्वतःनी गाऊन दाखवलं कसं पाहिजे आणि तू कसा गायलास. पण अटेम्प्ट म्हणून मला तुझा आजचा परफॉर्मन्स खूप आवडला, त्याच्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट. केला काही कैवल्य, मी आत्ता तुझ्या फक्त या गाण्याबद्दल कमेंट करू शकते. काय असतं ना, अशा गाण्यांमध्ये स्वतःला फार लेट गो करायचं असतं, फार बिनधास्त होऊन अशी गाणी गायची असतात. कारण का खूप लोकांना असं वाटतं की अशा प्रकारची गाणी गाणं खूप सोपं आहे, पण अशा प्रकारची गाणी गाणं मला वाटतं सर्वात अवघड असतं. तू आत्ता तो प्रयत्न केलास, पण तुझं जास्त लक्ष मला वाटतं फिनालेकडे आहे. एवढं घाबरण्याची गरज नाही. तू चांगला गायला तर नक्की पोचशील. थँक्यू सो मच. अभिनंदन. थँक्यू. आता मंचावर येणार आहे सूरसाज विदर्भाचा कॅप्टन म्हणजेच राहुल सक्सेना. राहुलसाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रीत की लत मोहे ऐसी लाग हो गई मैं मतवारी बल बल जाऊं अपने पिया को वे मैं जाऊं वारी वारी मोहे सुध बुध ना रही तन मन की ये तो जाने दुनिया सारी बेबस और लाचार फिरूं मैं हरी मैं दिल हरी हरी मैं दिल हरी तेरे नाम से जी लूं तेरे नाम से मर जाऊं तेरे नाम से जी लूं तेरे नाम से मर जाऊं तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं तूने क्या कर डाला मर गई मैं मिट गई मैं थोड़ी हारी हो गई मैं तेरे दीवाने 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 तूने क्या कर डाला मर गई मैं मिट गई मैं होरी हारी हो गई मैं तेरी दीवानी दीवानी तेरी दीवानी दीवानी
सबको यही इश्क दी मर्जी है, यही रब दी मर्जी है। हो यही इश्क दी मर्जी है, यही रब दी मर्जी है। तेरे बिन जीना कैसा हाँ खुद कर दी है। तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं, होरी हारी हो गई मैं। तेरी दीवानी दीवानी, तेरी दीवानी दीवानी। वे मैं अलबेली मैं मस्तानी, गाऊं बजाऊं सबको रिझाऊं। वे मैं दीन धर्म से अनजानी, वे मैं दीवानी मैं दीवानी। तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं। तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं। तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं। तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं, होरी हारी हो गई मैं। तेरी दीवानी दीवानी, तेरी दीवानी दीवानी, तेरी दीवानी दीवानी, तेरी दीवानी दीवानी। क्या बात है राहुल, कडक. राहुल दादा, तू अतिशय कम्फर्टेबल होतास हे गाणं गाताना, आणि त्याच्यामध्ये तुझा जो एक थॉट होता तो इतका सुंदर होता आणि तो इतका छान त्या गाण्याला कॉम्प्लिमेंट करत होता, आणि तो खूप अवघड होता. पुल इट ऑफ वॉज व्हेरी डिफिकल्ट, पण तू अतिशय सीमलेसली आणि असं कुठेही वाटलं नाही की यू आर मेकिंग एन एफर्ट. असं वाटत होतं की ते गाणं जसं पाकामध्ये गुलाबजाम मुरतो ना तसं ते मुरल्यासारखं गाणं वाटत होतं मला तुझ्या आवाजामध्ये. खूप खुश केलंस तू. आय लव्ह यू. थँक्यू. आदर्श, खूप वेळा तुझ्याकडनं हे गाणं लाईव्ह ऐकलंय आणि जेवढा आनंद जेवढा उत्साह तिथे तुला ऐकायला हे गाणं गाताना आमच्यात असतो, माझ्यात असतो, तेवढाच आजही होता. आणि तू नेहमीच हे गाणं कुठच्या कुठे नेऊन ठेवतोस आणि आजही तितकाच छान गायलायस. मी एवढंच म्हणेन, असाच गात राहा. आवाज वाढव. थँक्यू. एकच गोष्ट राहून गेली की तू जितका सुंदर गात होतास, तू इतका सुंदर मस्त मस्त दिसत होतास गाताना, तितकंच सुंदर आणि छान आमचा अविनाश दिसत होता. तो इतक्या मनापासून वाजत होता आणि ते इतकं कॉम्प्लिमेंट करत होतं आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. तो जे वाजवत होता आणि त्याच्याबरोबर ते तू सुरामध्ये गात होतास ना, तो मला खूप आवडलं. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. अविनाश, अप्रतिम यार, अप्रतिम. खरंच कमाल अविनाश दादा. थँक्यू सो मच. थँक्यू. केला तर
राहुल, हे गाणं मी तुझ्याकडनं कित्येकदा ऐकलंय, कित्येक शोजमध्ये ऐकलंय आणि मला ही गोष्ट सांगायला खूप आनंद होतो की जेव्हा जेव्हा हे गाणं तुझ्याकडनं मी ऐकलंय, प्रत्येक वेळेला तू हे गाणं फार वेगळ्या लेवलला नेऊन ठेवतोस, टू अ व्हेरी व्हेरी नेक्स्ट लेवल. सो आय विश यू ऑल द बेस्ट. आणि मला वाटतं अविनाशनी सुद्धा तुला फार अप्रतिम कॉम्प्लिमेंट केलं आणि आपल्या म्युझिशियन्सनी सुद्धा. सो आय थिंक ऑल द बेस्ट यू. इट वॉज वंडरफुल. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट राहुल. थँक्यू. तू बसू शकतेस. आता इथे एक अशी गायिका येणार आहे जी तिच्या आवाजानं आणि अदाकारीनं गाणं असं काही सजवून टाकते की कुणाचंही भान हरपून जाईल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात स्वरमय कोकणच्या कॅप्टनचं म्हणजेच जुईली जोगळेकरचं. ना गिलाफ ना लिहाफ ठंडी हवा भी खिलाफ ससुरी ओ इतनी सर्दी है किसी का लिहाफ लहिले और चपड़ोसी के चूल्हे से आग लहिले बीड़ी जलहिले जिगर से कर्मा पड़ी आग है बीड़ी जलहिले जिगर से पिया कर्मा पड़ी आग है दुआरा निगारी लब से पिया दुआरा निगारी लब से पिया दुनिया बड़ी बीड़ी जलहिले हजूर मर गए ओ मर गए ओ ऐसे एक दिन दोपहरी बुलाए लियो ले बाद घुंघरू के चेहरे लगाए लियो रे बुलाए लियो रे दोपहरी लगाए लियो बुलाए लियो बेचारी हाँ हाँ ओए 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 आय हाय आय हाय मर गए अरे मर गए हम मिट गए अजी मर गए ओए होए ओए होए ओए होए ओए होए ओए होए कोयला जलाइले जिगर से पिया जिगर में बड़ी आग बीड़ी जलाइले जिगर से पिया जिगर में बड़ी आग है ना लव ठंडी हवा भी खिलाफ ससुरी ओ इतनी सर्दी है किसी का लिहाफ लहिले चपड़ोसी के चूल्हे से आग लहिले 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 बीड़ी
चिकनमा बड़ी आग ओ बीड़ी जो लहले जिगर से पिया चिकनमा बड़ी आग है चिकनमा बड़ी आग चिकनमा बड़ी आग चिकनमा बड़ी आग है हॅवॉक झालेला आहे आता इकडे बॅकस्टेजला सुद्धा तेच होत होतं. आपण विचारूयात आपल्या परीक्षकांना तुझा हा हॅवॉक कसा वाटलाय. आदर्श, जुईली परफॉर्मन्स ओरिएंटेड गाणं होतं, पूर्ण न्याय दिलायस तू. तर असंच गात राहा, धमाल गातेस, एनर्जी करेक्ट आहे तुझी, याच एनर्जीने असंच गात राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. दिला पण जुईली, जेव्हा जेव्हा तुझा परफॉर्मन्स मी बघते तेव्हा तुझ्यात ती आग कायम दिसते. आणि हे परफेक्ट गाणं चूज केलंस तू, कारण की इट वॉज अ व्हेरी करेक्ट ॲटिट्यूड जो या गाण्याला अपेक्षित होता. यू आर ॲट इट. थँक्यू. राहुल दादा, आय कम्प्लिटली अग्री विथ बेला आणि आदर्श. तुझा लाईव्ह परफॉर्मन्स होता आणि वी आर एन्जॉईंग एज ऑडियन्स. खूप खुश केलंस तू. आय लव्ह यू. थँक्यू. बोलवणार आहोत आपल्या पुढच्या स्पर्धकाला. आवाजात 100 हत्तींचं बळ आणि सुरात असीमित निरागसता. मला माहितीये तुम्ही ओळखलंय कोण येणार आहे ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात लयदार मराठवाडा या टीम मधून फोक रिवायवल ग्रुपचं. चंदनपुरी बानुबाई सली सांगे सखीला कहानी महालात बसता रुसुनी देव बोले मजला साजणी आगे बानुमशी बोल 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 अंतरीचा तू पडदा खोल ग बानू खोल बानुमशी बोल 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 अंतरीचा तू पडदा खोल ग बानू खोल बानुमशी बोल 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 अंतरीचा तू पडदा खोल ग बानू खोल बानुमशी बोल 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 अंतरीचा तू पडदा खोल ग बानू खोल जी जी रे जी जी रे जी
गड जेजुरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या रायाची गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची सासू ग सासरे प्रेम आई बापावानी घरामध्ये सुखी मी ग राजाची घराणी घरामध्ये सुखी मी घराची घराणी घरामध्ये सुखी मी घराची सासू ग सासरे प्रेम आई बापावानी घरामध्ये सुखी मी ग राजाची घरा घरामध्ये सुखी मी घराची घराणी घरामध्ये सुखी मी घराची घराणी खरी ननंद माझी मोठी मायाची खरी ननंद माझी मोठी मायाची गड जेजुरी जायाची गाडी गुणगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या रायाची गड जेजुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची गाडी गुणगराची आली थोरल्या बायाची गाडी घुंगराची आली गाडी गुणगराची आली थोरल्या बायाची काय बोलू रामानंद, तू अशक्य आहेस बाबा. एक नंबर, सुंदर. आदर्श, ढोलकी कडक, संबळ कडक, रामानंद कडक. तिघांसाठी हे नवीन मला ऐकायला मिळालं आज आणि मला खूप आवडलं. पॅटर्न्स एक नंबर बसवले होते. मी एवढंच म्हणेन, शिंदेशाही सलाम. धन्यवाद फोक रिवायवल आवाज वाढव. राहुल दादा, रामानंद फार सुंदर होतं. मला इतकं आवडलं ना तुमचं सगळं सादरीकरण. तुला खूप म्हणजे खूप उज्ज्वल भविष्य आहे. धन्यवाद शुभेच्छा. बेलाताई, ओव्हरऑल तुमचं हे सादरीकरण मला प्रचंड आवडलं. धन्यवाद खूप एन्जॉय केलं हे जागरण. ऑल द बेस्ट. धन्यवाद विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्ही बसू शकता. आणि आता मी आमंत्रित करणारे आजच्या आपल्या स्पेशल गेस्टना, म्हणजेच बेलाताईला. बेलाताई, बेलाताई, तू गेले 2 एपिसोड्स आमच्याबरोबर आहेस आणि तुझ्याशी खूप गप्पा मारायला मिळाल्या, तुझा सहवास आम्हाला मिळाला आणि तुझा गोड आवाज आम्हाला ऐकायला मिळाला. त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट देते मी. जिंकणं हारणं हा फार वेगळा मुद्दा आहे, पण ह्याच्यानंतर या स्टेपनंतर खरा स्ट्रगल सुरू होतो. सो आय विश यू ऑल द बेस्ट प्रत्येक तुमच्या येणाऱ्या पायरीसाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. ही सुरांची लढाई जी या 4ही टीम्सनी एकमेकांविरुद्ध पुकारली होती, ती आज अखेरीस संपलेली आहे. संगीत सम्राटच्या दुसऱ्या पर्वात या सगळ्या टीम्सचा या सीझनचा एकूण स्कोअर किती झालाय ते आपल्याला महाअंतिम सोहळ्यातच कळणार आहे. आणि मित्रांनो, हीच ती वेळ की कुठल्या टीम मधून कोण जाणार आहे संगीत सम्राट पर्व 2च्या महाअंतिम सोहळ्यामध्ये. मी 4ही टीम्स मधल्या 8ही स्पर्धकांना विनंती करते की त्यांनी आपापल्या कॅप्टन सोबत मंचावर यावं. कोण आहेत ते टॉप 4 कंटेस्टंट्स ज्यांनी मिळवली आहे हक्काची जागा संगीत सम्राट पर्व 2च्या ग्रँड फिनाले मध्ये. सगळ्यात अवघड क्षण
शेवटचं एलिमिनेशन. मी नाव घेतलं की प्लीज त्या टीमनी इथे पुढे यावं पुढच्या मार्कवरती. सो लयदार मराठवाडा, तू आणि तुझी टीम. लयदार मराठवाड्यामधनं फिनाले करता पुढे जाणाऱ्या टीम मेंबरचं नाव आहे फोक रिवायवल. नादमधुर सह्याद्री. तुमच्या दोघांवरही खूप जीव आहे, पण आपल्याला बंधन आहेत. आपला फॉर्मॅटच आहे. आणि तुमचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स बघता जो फिनालेला जाणार आहे त्याचं नाव आहे कैवल्य केसकर. स्वरमय कोकण. मला वाटतं की सगळ्यात टफ अख्ख्या संगीत सम्राट मधला जर कॉल असेल तर हा तुमच्या दोघांमधला आहे. पण आत्ता फिनालेमध्ये जो टीम मेंबर जाणार आहे तो आहे कोकण कन्या. सूरसाज विदर्भ, प्लीज पुढे या. जो कंटेस्टंट फिनालेला जाणार आहे त्याचं नाव आहे जिग्नेश. तर अशा तऱ्हेने महाराष्ट्राला मिळालेले आहेत संगीत सम्राटचे टॉप 4 कंटेस्टंट्स. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. प्रियंका, मला माहिती आहे फॉर्मॅट असा आहे, एका टीममधनं एकच टीम मेंबर फिनालेला जाऊ शकतो. पण मी आणि आदर्श आम्ही खूप 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 जास्ती विचार केला. पण मला आणि आदर्शला खूप वाटतं की हा जरी फॉर्मॅट असला तरी ॲज जजेस आमच्याकडे हा अधिकार आहे की आम्ही एका व्यक्तीला आणि आदर्श पण एका व्यक्तीला सेव्ह करू शकतो आणि महाअंतिम सोहळ्यामध्ये त्यांना प्रवेश मिळू शकतो. सो मी हरगुणला पुढे मला एक नाव सेफ करण्याची मुभा आहे, तर मी संकेतला सेफ करतो. मी आता लयदार मराठवाड्यामधून दुहिताला आणि नादमधुर सह्याद्रीमधून लीलाधरला पुढे बोलवते. नेहमीच तुमच्या परफॉर्मन्सने आम्ही उभे राहिलेलो आहोत. आज पण तुमच्यासाठी आम्ही स्टँडिंग ओवेशन देणार आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि अशा तऱ्हेनं या मंचावर आलेलं टॅलेंट पाहता आपल्या जजेसनं फॉर्मॅट मोडून 4 नाही तर 6 स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात नेण्याचा निर्णय घेतलाय. एकदा या सर्वांसाठी जोरदार टाळ्या. ग्रँड फिनालेसाठी निवडले गेले 6 दमदार स्पर्धक. संगीत सम्राटचा मान असणार आहे ग्रँड प्राइज. सोबत असणार आहेत आपल्या जजेसचे तुफान परफॉर्मन्सेस आणि थोडे सरप्राईज.
कॅप्टन्स भरणार या सुरेल मैफिलीत आणखीन काही रंग आणि टॉप 6 स्पर्धकांच्या परफॉर्मन्सनी होणार अवघा महाराष्ट्र दंग. पाहायला विसरू नका महाअंतिम सोहळा फक्त झिओवर.